पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी माता चांदीच्या मेघडंबरीमध्ये विसावणार आहेत। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या लाकडी मेघडंबरीला चांदीनं मडवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका भाविकानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 2 कोटी रुपयांची चांदी भेट दिली आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू होतं आणि या कामासंदर्भात यांनी मेघडंबरी सुद्धा काढण्यात आली आहे। आता नव्यानं मेघडंबरी बसवण्यात येणार आहे। याच लाकडी मेघडंबरीला आता एका भक्तानं नाव न सांगण्याच्या ह्याच्यावर त्यांनी 2 कोटी रुपयाची जवळपास चांदी दिलेली आहे। आपण पाहू शकता की आता याच मेघडंबरीला चांदी वजन करण्याचं काम चालू आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक आपल्याबरोबर आहेत, बालाजी पुदूर। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं साहेब कशा पद्धतीने ही 2 कोटी रुपयाची साधारणतः आणि कुठल्या भक्तानं चांदी दिलेली आहे? भक्त नाव न सांगण्याच्या अटीवर ही चांदी दिलेली आहे। जवळपास त्याची किंमत 2 कोटीच्या आसपास आहे आणि माता रुक्मिणी व माता आपले विठ्ठल यांना जी मेघडंबरी आहे त्याची जुनी मेघडंबरी आता नवीन केली, नवीनला आता नवीन चांदी बसवण्याचा योग ज्या भाविकांना मिळाला त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना मंदिर समितीनं बी एका शब्दामध्ये सांगितलं की तुम्ही ते चांदी बसवण्यास काही हरकत नाही सहमती दिल्याने आता एक चांगली मेघडंबरी आपल्या भाविकांना पाहावयास मिळणार आहे। आषाढीपूर्वी ही मेघडंबरीमध्ये विठ्ठल रुक्मिणी माता बसवले जातील? हो, नक्कीच 4 तारखेच्या आत बसवण्याचा आमचा मानस आहे आणि होऊन जाईल अशी अपेक्षा आहे। एकंदरीत आपण बघितलं तर मेघडंबरीचं काम आता आज चांदी बसवण्याचं काम सुरू आहे आणि जवळपास 4 तारखेच्या आसपास ही विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिर समितीला मेघडंबरी बसवण्यात येणार आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।